स्वागतम. कसे आहात सगळे? क्या बात आहे. स्वप्नील सरांचं स्वागत करूया. स्वप्नील सर, आज या मंचावरती खूप गोड टीम येणार आहे. बर. त्याआधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, शेवटचा व्यायाम कधी केला होता तुम्ही? सर मला एक आठवायला बघा सर. खूप पूर्वीचं मला आठवत नाही. खरं तर आज इकडे येणारी सुद्धा टीम अशीच आहे. एक पार्टी आहे जिम वाली आणि एक पार्टी आहे ज्यांना जिम करता येईल की नाही मला अवघडच वाटतंय. अच्छा. पण एक अशी गोड हिरोईन झी मराठीने आपल्या समोर आणली आणि सगळा महाराष्ट्र त्या हिरोईनच्या प्रेमात पडला. खरं तर सौंदर्याची व्याख्या काय असते? आपण स्वतःला आवडणं म्हणजे सुंदर. बरोबर. स्वतःला जेव्हा आपण आवडतो तेव्हा आपण जगाला आवडतोच असं सगळ्यांनी सांगून ठेवलंय. अशीच एक गोड हिरोईन अवनी म्हणजे स्वीटू सगळ्यांच्या भेटीला आली आणि येऊ कशी तशी मी नांदायला म्हणत ती सगळ्या महाराष्ट्रभर फेमस झाली. जगभरात आता तिचे फॅन्स आहेत. आज याच मालिकेची सगळी टीम येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम येऊ कशी तशी मी नांदायला साठी. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. बसण्याची विनंती करतो. येस, थँक्यू. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलाय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. येस, गप्पांना लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. खरं तर मध्यंतरी प्रचंड मोठा धक्का दिलात तुम्ही लोकांना. म्हणजे एकदा असं झालं होतं की 8 वाजले होते आणि मग एक अनाउन्समेंट झाली की आता 1000-500ची नोटा बंद होणार. तेव्हा जो काही धक्का बसला होता सगळ्यांना, आत्तरी देवा असा एक धक्का यांनी दिला की लग्न लागणार, सगळं झालं. स्वीटू फॅन क्लब वगैरे जे काय ओम स्वीटू फॅन क्लब वगैरे तुमचे खूप बनलेत. ते रात्रभर झोपले नसतील ते पोरं बिचारे. उपाशी असतील ते. दाड्या बिड्या वाळून फिरत होते महिनाभर. ऐसा कैसा हो गया. डायरेक्ट मोहितशीच लग्न लागलं. त्यावेळेला प्रचंड म्हणजे मला पण असं वाटलं होतं हे काय यार. पण त्याच्यामुळे खरं तर आता मजा येऊ लागलीये. पुढे काय पुढे काय पुढे काय काय प्रतिक्रिया तुला तुझ्या फॅन्सच्या आल्या? हार्डकोर फॅन असतात बघ. खूप सगळे दुखावले गेले आणि खूप चिडले आणि ते सगळे त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. पण आता तुला कसं वाटतंय ज्यावेळेला तुला मोहित बरोबर लग्न झालंय, आता तुमचा संसार चालू आहे, तुमची नोकझोक चालू आहे? सगळीच नाती आणि त्याची डायमेन्शन्स एकदम बदलली एका दिवसात. त्याच्यामुळे मजा येते आणि त्याच्याबरोबर म्हणजे तो तर ऑन असतो सीन्स करताना, त्यामुळे आपल्याला पण त्याच्याबरोबर कोपअप करायला लागतं. आणि ओम स्वीटूचं एक नवीन नातं आहे, स्वीटू नलूचं नातं आहे. प्रत्येकाचं एकमेकांशी नातं बदललं, त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग आहे. वा 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 वा. मागच्या वेळेला खूप छान किस्सा सांगितला होता एका फॅनचा, ज्यावेळेला तुम्ही रस्त्यात शूट करत होता. असं काही आत्ता एवढ्यात घडलं? ऍक्च्युली त्या दिवशी एक मुलगी आली होती. ती गोव्याहून आम्हाला भेटायला आली होती आणि तिने आमची स्केचेस काढली होती. आणि फक्त आमची असं नाही, सगळ्यांची. आणि प्रत्येकासाठी 200 एपिसोड झाले म्हणून काही फॅन क्लब्सनी मिळून आमच्या सगळ्यांसाठी पर्सनली लिहिलेलं लेटर आणि एक गणपतीची मूर्ती असं प्रत्येकाला दिलं. आणि प्रत्येकाला छापील मजकूर नव्हता. नाही. त्याच्या कॅरेक्टर प्रमाणे ते वेगळं त्यांना वाटतंय ते लिहून. असं नाही की एका साच्यात टाकलं, लिहून पाठवलं 10 लोकांना. नाही. केक येतात सेटवर. 7 ते 8 केक आले. 200 एपिसोड. कॉफी मग झाले. कॉफी मग. आणि म्हणजे एवढी पिशवी आली त्या दिवशी आणि प्रोडक्शनला पण कळलं नाही की ह्यात काय आहे. आणि हे प्रेम आहे बास. म्हणजे आय वॉज ओव्हरवेल्म की एवढं कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय. आपल्याला ते खऱ्या आयुष्यात ओळखतही नाहीयेत, पण ते काय म्हणजे समथिंग डिफरंट. मी असं कधी इतकं कोणी करेल किंवा मला असं कधीच वाटलं नव्हतं. खूप. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. वा 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 वा. तर मंडळी, आज आपल्याकडे ही लाडकी मालिका आलेली आहे आणि जेव्हा जेव्हा झी मराठीच्या मालिका आपल्याकडे येतात तेव्हा तेव्हा आपली मालिका आपण त्यांना दाखवत असतो. तर
तुमची मालिका मागच्या वेळेला जेव्हा आली होती तेव्हा आमची मालिका आम्ही तुमच्यासमोर सादर केली. आता तुमच्या मालिकेचा प्रवास पुढे गेलाय. स्वीटूचं लग्न मोहितशी झालेलं आहे. आता बघायचंय आमच्या मालिकेमध्ये फायनली स्वीटूचं लग्न कोणाशी होणार आहे. तुमची मालिका आहे येऊ कशी तशी मी नांदायला. आमची मालिका आहे ये बाई कशी तरी नांदायला. बघूयात मग आता आपल्या मालिकेत काय घडणार आहे. चला सुरुवात करूयात. आपल्या मालिकेला आज आहे स्वीटूचं ओमशी लग्न. बघूयात स्वीटूच्या घरी कशी तयारी चालली आहे. भेटूयात तिच्या आई बाबांना आणि घरच्यांना. असं का झालं यांचं? त्यांना धक्का बसलाय. कसला? माळ्यावरनं पतंग म्हणून काढायला गेले, हा? दोरी ओढली आणि हे होऊन बसलं. म्हणजे त्यांनी ओढली ती पतंगाची दोरी नव्हती, मग चिन्याच्या चड्डीची नाडी होती. ती ओढली आणि हे असं झालं. नाडी ओढलेली एवढं? हा, आत चिन्या पण होता ना. तरी मी तुला सांगत होते माळावर झोपत जाऊ नकोस म्हणून. असं झालं. हा यांच्या अंगावर पडला आणि दादा साळवींचा बाधा साळवी झाला. तुम्हाला हा धक्का बसला? नाही नाही, खरं कारण वेगळंच आहे. काय? ती माल हा? आपले हे मालविकांनी मला धक्का दिलाय. म्हणजे सतत ती माझ्या कानात येऊन सांगत होती की आता सुटूचं लग्न होणार, सुटू ओमच्या घरी जाणार, आमचे सीन वाढणार, तुम्हाला काय करणे मिळणार. मी म्हटलं असं कसं म्हटलं, कधीतरी आम्हाला बोलवत जा म्हणलं तुमच्या घरी, निदान अपमान करायला तरी बोलवा. एका एपिसोड मध्ये निदान 4-5 वेळा तरी अपमान करा. ते म्हणलं अपमान करायचं तर तुझं काय काम आहे, आम्ही मोहितला बोलू अपमान करायला. असं झालं सगळं, काय करू समजत नाही. आता परडे नाही, सीन नाही. कुठे सुटू? स्वीटीला बोल. ए स्वीटू, मी बोल. स्वीटू. ते मेहंदीची सगळी फासली. पूर्ण हातावर मेहंदी फासली. म्हटलं काय सॉरी, माझ्यामुळे झालं ना, मला माफ कर ग. सॉरी. तरी नशीब त्या गाण्यावर नाही नाचायला लावलं. कुठल्या? मस्ती की तिच्या डोक्यात किती मस्ती आहे. अगं असं बोलतात का आईला बाळा? अगं किती खस्ता खाऊन मी तुला वाढवलंय, लहानाचं मोठं केलं. उफ. आणि आजही तुझ्यासाठी मी किती खस्ता खाते सांगा. तेच म्हणते मी, एकटीने खाल्ल्यास मला दिलं का? एकदा तरी वाटलं का पुरीला द्याव्या मुठभर?
खस्ता. ही परिस्थिती असते बाळा, खायचं नसतं ते. एवढी खाते ना पोरगी, काय सांगू. परवा हॉटेलमध्ये 5 मिनिटं उशीर झाला तर अख्खं मेनू कार्ड खाऊन टाकलं. अहो मगाशी तर माझे मेहंदीचे 3-4 कोण खाल्ले हिने चाट बुडवून. हा ते कोण होतोय? मग? मला वाटलं क्रीम रोल आहे, खाऊन टाकले. काय अगं हे. आई आता तुला नाही त्रास होणार. आता मी लग्न करून जाईन ओमच्या घरी. वाव. हा का असं का. बाबा पाया पडते. जा मुली जा, दिल्या घरी चरत राहा, सुखात राहा. मला तुमची खूप आठवण येईल हो. पण बाळा, तू जरी सासरी चालली असली ना तरी बाहेरच्या माणसांना विसरायचं नाही हा. ताई, मी ठरवले मी तुमच्या लग्नात ओम जिजूचे शूज पळवणार आहे. हे देवा. हे यांचे धंदे. चोरटे चोरटे धंदे. बाळा असं काही करू नकोस हा बेटा. मागच्या त्या लग्नात तू घोळ घालून ठेवला होतास. अरे निस्तारता नाकी नव आलं. अरे पोलिसांनी शूज येईपर्यंत मारलं रे मला. तिथे पण शूज पळवले. नाही तिकडे अख्खी नवरी पळवली आहे किन्या, काय हे नवरी पळवलीस? हे संस्कार आहेत? बुंदी पळवायची खाल्ली तरी असते आपण लोक. तू गप ग ताई, मी नाही पळवली नवरी. मग अगं ते लोक तिचं जबरदस्तीनं लग्न लावत होते दुसऱ्या मुलाबरोबर, म्हणून तिच्या ओळखीच्या माझ्या मित्राकडे मी तिला फक्त सोडून आलो. मग मी काय पळवली का तिला? बरं ते सगळं जाऊ दे. ओमकडची मंडळी अजून नाही आली, येतील ना ती? अरे देवा. ओमकरची मंडळी येतील ना? येतील ना म्हणजे आली पाहिजेत ती. अहो ओम क्या बात है यार. काय मस्त केलं. काय झालं स्वीटू? लागलं ना. अरे यार मला माहिती असतं. काय झालं तुला ताई? तो ढोल बाजूला ठेव. माय गॉड. हे मस्त नाचते. शावा शावा काय नाचते. काय होतं ते शावा शावा ते हा, कळलं. काय? शावा शावा काय होतं ते कळलं नाही मला. याचं नाव शावा किंजवडेकर. स्वीटू शावा नाहीये ते, शाल. पण मी डोली सजा के रखना म्हटलं होतं ते. हो हो ठीक आहे, सजवून ठेवली की काय
नवरी सजवून ठेवली आम्ही, डोलीची हिला गरज नाही. तुमच्या गाडीवरनं जाईन ना, 2 व्हीलरवरनं तुमच्या. स्वीटूला काय बोलायचं नाही. अगं ऐक ना आई, आई मी आता बारीक झाले हे बघ. हे परत पोटात दुखायला लागलं. हॅलो नाही डॉक्टर. नाही नाही नाही, पोटात नाही दुखत आहे. ती फोटो काढताना अशीच पोच देते अशी. बघायचंय तुम्हाला, हे बघा दाखवा. नको कशाला, कोणी नाही. सेम सगळ्या फोटोत सेम पोज आहे यार. वाव. ए स्वीटू, हे फक्त असं करून वेट लॉस होत नाही, कळलं ना? त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते माझ्यासारखी. मी फक्त सलाड खाते. सलाड. येस मॅम. मोहित. येस. फक्त सलाड खातात मॅम. हो. बघा, सलाड बर्गर, सलाड वडापाव, सलाड पिझ्झा, फक्त सलाड. हे बघा, ही काही खाते आणि तुम्ही मलाच बोलता. रे काही खाते काय, काही खाते? शडाप. त्या सलाड आहे ना, हे महत्वाचं आहे, कळलं का? ए मी काय म्हणते हा स्वीटू, काय आहे मालविकाचं फक्त म्हणत राहते मी डाएटवर आहे, मी अमकं खात नाही, मी तमकं खात नाही, मला हे चालत नाही, ते चालत नाही. मागच्या वेळी आम्ही एका लग्नात गेलो होतो, तर झालर वर केली टेबलची, तर टेबलच्या खाली ही आणि रॉकी दोघं एकाच पत्रावळीत बसले होते. एवढा मोठा ढीग भात आणि आमटीचा. नेहमीच आहे तुझं. हे बघ, तू काही बोलू नको, खोटं बोलतेस तू. तरी बरं झालं तुम्ही खीर नाही चाकलीत, जाम पानसट होती. हो? कसं काय? तुम्हाला कसं माहित? दुसऱ्या टेबलाखाली मी बसले. अगं पण नलू, ए नलू, काय बोलतीस तू हे? ए ए ऐक ग, तुझ्याशी बोलतेय ना. तुला डाएट करायची गरजच नाहीये मुळी. हा, कशाला करतेस तू हे सगळं? नाही, डाएटची गरज नाही, पण पत्रिकेची गरज होती ना. पत्रिका नव्हती म्हणून चोरून लपून आली, खाली बसून खात. एवढं बरं आठवतंय तुम्हाला? त्यांना म्हणावं त्यांचं नाव खानविलकर आहे, खानावळकर नाही. ते स्वीटू काय मस्त जोक केला ना. थँक्यू. परत असले फालतू जोक केले तर बुक्कीने नाक पडली. आणि माझ्या बहिणीला कुणी काय बोलायचं नाही, ती डाएट फूडच खाते. येस. आणि तो काय खातोय? हा माझी बोलणी खातो. त्याचाच पगार मिळतो याला. वा, म्हणजे जबरदस्त बोलणी खात असेल. तब्येत एकदम तंदुरुस्त आहे त्याची. ओ एक सासरे बुवा. कोण? एक सासरे बुवा. एक सासरे बुवा म्हणजे काय रे? आधी ती माझी बायको होणार होती. आदिती तुझी कशी बायको? त्याला काय लॉजिकच नाहीये. माझी बहीण तुझी बायको कशी? नाही नाही, आदिती नाही, आधी ती माझी बायको होणार होती. आदिती ही अदिती आहे. अदिती असं नसतं, अदिती सारंग. आदिती नाही हो, आदिती ही आदिती. ही आदिती नाहीये, ही आदिती आहे. मला कळत नाहीये. आदिती म्हटलं मी, आदिती नाही म्हटलं. पण आधी तू ही म्हणालास. मला की म्हणून बरं का, नाही तर बुटाने मारलं असतं. सॉल्व झालं का तुमचं आदिती? हे आदिती काय करून आला तू? खळी खळी करायची, काळी करून आला तू. त्याची केस असे का झाले? पण स्टाईल. हे बघ, तू जास्त चेष्टा केलीस ना, तुझे हे हेअर असे का झालेत हे सगळ्यांना मी सांगे ना. कसे झाले? मालविका ह्याच्या डोक्यावर कुंडी ठेवते आणि ह्याला शीर्षासन करायला लावतो. फोटो बघा, फोटो बघा. अगं बाई, फोटो बघू. अरे बापरे, जमिनीच्या खालची मुळं पण दिसतात बघा. अरे मी काय म्हणते, चला आता हे सगळं झालं असेल तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, चला चला फुटाने आणा. काय कार्यक्रम? नाही नाही, कार्यक्रम म्हणजे विधी असतात ते. चला तुमचे पाय धुवायला घेऊया. चला काय करूया? पाय धुवूया. मी कुठं रस्त्यावर डांबर टाकायला गेलो होतो? कसं आहे,
विधी असते ती असं परंपरेनुसार असतं ते जावयाचे पाय धुवायचे असतात चल चल चला चला सगळ्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करू या ग. चला घ्या पटापटा घ्या सगळ्यांनी आवडायला काय करतेस बाळा घ्या चला पटकन आई ते बाजू दे हे द्या. बाबा बरे काय करतोयस प्रेम रे वा चला वा, मस्त. फोटो काढा कोणीतरी फोटो काढा वा, छान. काय करतो मस्त, छान. आयब्रो नुकसान चाललंय. त्याला थ्रेडिंग केलं दादा व दादा वा, तेच म्हणते फोटो काढा कोणीतरी. हा त्या निखिलला द्या आधी तो फोन. त्याला बनवू दे काय त्या रील वगैरे आधी द्या. मी बसते काय ओम अरे थांब रे हा दादा वा. हो दादा काय झालंय तुम्ही असे शून्यात का बघताय? काही नाही असं सहज. या आपण त्या रूम मध्ये जाऊया. नको सगळे आहेत ना. थोडस बोलायचं होतं आज म्हणून म्हटलं या. म्हणजे नाही हा दरवाजा आहे की नाही. हा तर आपण ह्या दरवाजातून असं जायचं आणि तुम्ही यायचं. या या दरवाजातून जाते की नाही. इथून आले ना मी. हा मग इथूनच यायचं आहे असं. माझ्या मागूनच या 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 इथे या. वा 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 भारत्या दादा तुम्ही एवढं नाराज का? म्हणजे काय कारण काय? एवढं छान चालू आहे सगळं. तुम्ही सुखी व्हायला पाहिजे ना आता. म्हणजे तुम्ही केलेला प्लान आता सक्सेसफुल होतोय नाही का? कसला प्लॅन? कसला प्लॅन? माय गॉड. कसला प्लॅन म्हणजे काय? एका श्रीमंत घरच्या मुलाला पुरणपोळीमध्ये गुंडाळून त्याची सगळी संपत्ती घशात घालण्याचा प्लॅन. नाही 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 ओके ओके. हाफ भयाचं शर्ट घातलं असलं तरी डोकं फुल चालतं तुमचं. नाही असं काही नाही. मला माहितीये तुम्ही हा प्लॅन का केलाय ते. का? तुम्हाला चांगलं माहितीये की श्रीमंताच्या घरी जेवल्यानंतर 4 रंगाची बडीशेप खायला मिळते. ती हवी होती तुम्हाला. नाही हो नाही ती हवी होती तुम्हाला. मला माहितीये की तुम्हाला चांगलं माहितीये की मुलगा पुण्याचा आहे आणि पुण्याची मुलं कधी रिकाम्या हाताने येत नाहीत. येताना बाकरवडी तरी घेऊन येणार. ती बाकरवडी खायची होती तुम्हाला. हे सगळं त्या बडीशेपसाठी आणि त्या भाकरवाडीसाठी केलंय तुम्ही. ही श्रीमंती, हा बंगला, ही गाडी कुठे गेले? इकडे इधर इधर इधर. अच्छा नीचे है क्या? क्या हुआ क्या गाड़ी रिपेयर? नहीं बहुत प्रॉब्लम है इसमें. कार्बोरेटर में कचरा है ये.
गॅरेज पे लेके जाना पडेल. हा शांत बसा आता. हा? या बाहेर या. नाही नाही, मी बाहेर नाही येऊ शकत. मी आता कोणाला तोंड दाखवच्या लायकीचा राहिलेलो नाही. अग बाई माय माय. तुमचा फोन द्या ना मग. एकदा तुमच्या जावई बुवांशी तरी बोलून घ्या. नाही का? घ्या, मी नंबर लावलाय. बोला. हॅलो हॅलो, ओमराव जान. काय काय हे आपलं ओमराव. हा बोला ना. आता माझी सुटू म्हणजे माझी जान, हिची तुम्हाला सांभाळ करावा लागेल. ओमराव, माझ्या सुटीचा व्यवस्थित सांभाळ कराल ना? हा, मी कुठं तिला खडी मशीनवर कामाला पाठवणार. करेन. फालतू पंच मारू नका हो. मी खूप अडचणीत आहे. मी आता मरणार आहे. हा हॅलो. हॅलो. हा. अरे यार, कुठे आहे माणूस? मी बाजूच्या रूम मध्ये आहे. जमलं तर एकटे या. सेंड. अरे काय मेसेज लिहिलाय मी, यांना बरं समजत होतो. नको, माझं लग्न ठरलंय. मी इथे मरतोय आणि तुला जोक काय सुचतात. लवकर ये. सेंड. ओ, मला गेलं पाहिजे. मला नको, हे राहू दे. मला गेलं पाहिजे. काय झालं पण हं? स्पायडरमॅन, सुपरमॅन आणि बॅटमॅन जेव्हा जातात तेव्हा ते कुठे चालले ते कोणालाच सांगत नाही. ते सगळं छान चालू आहे. छान छान. हे सगळं ठीक आहे, पण हे स्पायडरमॅन, सुपरमॅन आणि बॅटमॅन ह्याच्यापैकी हा नेमका कोण होता? काय माहित मला, मी पहिल्यांदाच ऐकलं. काय माहित काय बोलतोय. कोण? क्रिश. अरे काय आहे? कसं वाटेल क्रिसचं लग्न क्रिस गेल बरोबर? अगं ते क्रिस गेलं बा तुझं, असं म्हटलं मी. कुठे गेला ओम? ओम आता येणार नाही. तो पळून गेला. म्हणजे त्याचा ओमफट सोहा झाला. आणि माझे बाबा चमत्कार कुठे गेले? दिसत नाहीये. अरे टकलो आहे म्हण तू. आपला दगडू तू तरी सांग ना. रॉकी. अरे ते सेमच राहतं ना. कुठे गेला ओम माझा? माझं लग्न होईल ना ओमशी? हो होईल. मालविकाची माझं लग्न होणार आहे का नाही ते मला माहित नाही. तुमचं काय सांगू आता मी? अरे ओम. ओमला असं नको बोलवूस. ओमला बोलवायचं ओम 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 ओम. तर मंडळी, सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे ये बाई कशी तरी नांदायला. या मालिकेत पुढे काय घडणार आहे हे आपल्याला बघायचंय, पण आत्तापुरतं थांबूयात. पाहूयात त्याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात. यस ओम, आता तुझ्याकडे येणार आहे. यस, बिचारा एकटा पडलाय तो सध्या. म्हणजे वाटतंय हा ना, काही बोलता येत नाही आणि त्याबद्दल. हो ना. पण मला आता तुला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. सध्या तर तू वेगवेगळ्या कारणांसाठी फेमस आहे. म्हणजे तुझी हेअरस्टाईल आणि तू दिसतो भारीच, हँडसम आहे, चिकणा आहे, सगळं भारी आहे. पण तुझं बाईक प्रेम त्याच्यासाठी सगळीकडेच झालंय बाबा. आणि तू टू व्हीलरनीच येतोस आणि पुण्यावरून येतो. बर, हे वेगळं आहे. पुण्यावरून हा मुलगा येतो आणि इकडे आल्यानंतर साधी बाईक आणली तर बाहेर पार्क करायची, आणि ही भारीतली बाईक आणली म्हणजे कुठली? तेच नाव मला नाही माहिती. मागच्या माणसाला वरूनच बघावं लागतं, तशी एक असते ना. मागचा माणूस डायरेक्ट ह्याच्या डोक्यावरून बघतो, तशी एक बाईक असते. त्याला कळत नाही आपण कुठे बसलोय ते. एक त्याचा बाईकवर बसलेला आपल्याला फोटो बघायला मिळेल का प्रेक्षकांना? एक बाईकवर बसलेला फोटो दाखवा. बाईकवर बसलेला फोटो आहे आपल्याकडे एक त्याचा.
Yes. ओ माय माय. वा वा वा, अशा पद्धतीची एक गाडी, मग त्याला मीटर लावलं तर रिक्षा पण दिसू शकतो. एवढं खतरनाक आहे पुढचं, तुम्ही बघितलं एवढं आहे ते मोठंच्या मोठं. आणि ना इतर कुठल्या गोष्टीवरनं त्याला चिडवलं किंवा काही बोललं ना, तो लाजत वगैरे नाही. हा. पण त्याला त्याच्या बाईक बद्दल कॉम्प्लिमेंट दिली किंवा बापरे. त्याच्याबद्दल कॉम्प्लिमेंट, तो बघ तो लाजतो. हो, ही गिगल्स. बाप रे. म्हणजे हे पूर्वापार आहे हे प्रेम लहानपणा. हो, लहानपणापासून आहे. लहानपणी हे वेळ मला माझ्या वडिलांमुळे लागलंय. त्यामुळे त्यांना मोटर स्पोर्ट्स आणि इंजिन मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि ते मला गॅरेज मध्ये घेऊन जायचे. ते मला इंजिन्स दाखवायचे वेगवेगळी, आणि सो त्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. आणि जसा मी 10वी पास झालो तसं मला अजून मी स्वतः त्यात रिसर्च करायला लागलो. आणि आता आय एम कम्प्लिटली हार्डकोर पॅशनेट अबाउट इट. म्हणजे राईडला जाणं इज लाईक अ मेडिटेशन फॉर मी. वा 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 वा. पण पुण्यावरून मुंबईला येणं साधी गोष्ट नाही. एवढं हायवेवरून यायचं सर. पण तू ही बाईक का घेतलीस? हे बाईक प्रेम आहे म्हणून का ते 300 रुपयाचा टोल वाचव म्हणून? बाईकला नसताना टोल नाही, अर्थात दुसरी गोष्ट बाईक प्रेम आहे. खरंय खरंय. म्हणून वा वा, चांगलं आहे. तर मंडळी, आता आपण वळणार आहोत आपल्या स्पेशल कार्यक्रमाकडे. कसं आहे, आपल्याला फॅन्स फार महत्वाचे असतात आणि ते फॅन्स आहेत म्हणूनच आपण आहोत. आमच्याकडे सुद्धा असा एक फॅनचा कट्टा असतो ज्याच्यावरती फॅन्स तुम्हाला भेटतात आणि त्यांच्या इच्छा व्यक्त करतात. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे फॅन पट्टी. पाहूयात आज कोण कोण तुम्हाला भेटायला येणार आहे. तर सुरुवात करूयात आपल्या फॅन पट्टी या कार्यक्रमाला. आणि काही फॅन्स आम्ही निवडत असतो महाराष्ट्रातून आणि त्यांना इथं स्पेशली बोलावत असतो. बघूयात आज कोण फॅन्स तुम्हाला भेटायला येणार आहेत. या हो. बापरे, बरेच फॅन्स आज आलेले आहेत. अरे वा, क्या बात. क्या बात. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. वा वा वा, आज इतकी छान छान माणसं इथे आलेत, मला फारच बरं वाटतंय. तर सुरुवात करूयात आपल्यापासून. सर नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. अरे खूप उत्साही फॅन्स आहेत हे. म्हणजे इतकं मी रमून गेलो नाही हे सगळे बघण्यात. म्हणजे असं म्हणजे कुठं आलं कुठं नाही असं झालं मला. नमस्कार. नाही, तुम्हाला मिळणार, फोटो पण देणार आहेत आम्ही सगळ्यांच्या वरती. मला तुम्हाला कोणाला काही प्रश्न किंवा काही इच्छा पूर्ती करून घ्यायची तर सांगा. मग सेकंड करायचं मला सर. कोण? मॅडमला? शालेश्री पडा. चाल. मोमेंट असते सर. आपल्या आवडत्या माणसाला भेटताना जो काही आनंद असतो तो त्या बिचारा. हे म्हणजे काय, त्यांचा खूप मोठा फॅन आहे मी. सगळ्यांचाच फॅन आहे मी. खूप मोठा फॅन आहे सर. मी सर एक नवोदित कलावंत आहे सर. अरे वा. हा. मी आता चालू केलं सर ऍक्टिंग वगैरे आता म्हणजे काय झालं, माझ्या फॅमिलीचा विरोध होता साहेब. कोण फॅमिली? माझी बायको, पोरं. विरोध होता. या क्षेत्रात जाऊ नका, ह्या क्षेत्रात जाऊ नका. बायकोला वाटलं बा कुठं चालला जाईल नवरा या वयात. त्यांचं होतं. पण मी सर जिद्दीनं आलो. फक्त मला सर तुम्हाला एवढं विचारायचं आहे की बा आपण म्हणजे तुमच्यासारखा स्टार नाही झालो, पण काय करावं लागेल आपल्याला हे स्टार होण्यासाठी असं बा. प्रामाणिकपणा असणं खूप महत्वाचं आहे. प्रामाणिकपणा हे लिहून घ्या जरा नीट. अरे ते कॉपी करतात मॅडम. अजून भाषा कळत नाहीये. असं माझं म्हणजे तुमचं म्हणणं आहे. तुम्ही सर आयडल म्हणते ते कोणाला म्हणता तुम्ही? काय म्हणतात? आयडॉल. म्हणजे ऍक्टरकडे पाहून आपण प्रेरणास्थान. ऍक्टर. आयडल. म्हणजे कोण? एक नाही आहे, खूप सारी प्रेरणास्थान आहेत. तरी पण एखादं त्यांना. नाही पर्सनल लोक सांगू, जनरल सांगा. एखादं सांगा तर. मला विकी कौशल आवडतो. शी लव्ह विकी कौशल. हा, विकी कौशल. विकी कौशल.
मग त्या विकी कौशलनं तुम्हाला सांगितलंय का हे का बा एक सीन झाला का गेम खेळत राहा म्हणून? हे मला विकी कौशलनी सांगितलंय, पण हे तुम्हाला कोणी सांगितलंय मला माहिती आहे. नाही हे आपल्याला सांगता प्रामाणिकपणा, कामावरची श्रद्धा. आणि तुमची श्रद्धा कुठे जाते? एक सीन झाला एक सीन झाला की लगे गेम खेळते हा माणूस. काय म्हणता प्रत्येक सीन नंतर गेम. ते कौन्सल राहते की नाही, कौन्सल ते दाखवते कुठे आहे ते? काय कुठे आहे तिथे आहे तिथे कुठे फोन आहे. हे बघा हे गेमिंग फोन नाही पण त्यांनी ते console घेतलं. गेमिंग फोन आहे हा साहेब. नाही. अरे आमची श्रद्धा आहे तुमच्यावर. आम्ही तुम्हाला सुपरस्टार म्हणून बघायची इच्छा आहे आणि तुम्ही असं गेम मध्ये टाइमपास केला तर कसं करणार सुपरस्टार? हे खरं आहे का? प्रूफ आहे का आपल्याकडे? काय प्रूफ? अरे प्रूफ शिवाय बोलत नाही. दाखवा त्याची फोटो दाखवा. फोटो दाखवा माणसाची. मी सांगतो ना सर तुम्हाला, ह्या माणूस सर साबळे साहेब, ह्या माणसाला सुपरस्टार कोण बनवलं? कोणी? मी बनवलं. मी हा माणूस पण सारखा गेम खेळत होता मोबाईल वरती. तिचा मोबाईल हिसकून घेतला, तेव्हापासून व्यवस्थित कामाला लागलाय. आज सुपरस्टार झालाय माझा. आम्ही तुम्हाला सुपरस्टार बनलेलं बघतो, तुम्ही हा असं हे गेम खेळताय. हे काय घेऊन टाका तुम्ही, फोन घेऊन टाका त्याचा. तुम्ही घेताय का माझा फोन आता? घेतलाय का तुम्ही? काय पण काय जप्त करतात काय आता? जप्त केला काय तर कसं काय करतो? अरे मला त्याला सुपरस्टार बनायला पाहिजे. हा फोन जप्तच करणार आहे मी. हा फोन जप्त झालेला आहे. काय बोलू शकत नाही, फॅनचा एक अधिकार असतो. अरे 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 एक मिनिट थांबा. हॅलो. हा ध्रुव, हॅपी बर्थडे रे. येत नाही इकडेच आहे. येतं म्हटलं. हा ऐक ना, त्यासाठी गिफ्ट आणलंय. गेमिंग फोन. येतो चल येतो. ओके थँक्यू. कामावर लक्ष तुम्ही चालले कुठे? एक मिनिट. एक किती वेळ चालणार आहे सगळा? काय हे जे आयटम चालू आहे तुमचे, एक कॉमेडी सारखं तुमचं काहीतरी चालू? कॉमेडी चालू आहे. कॉमेडी सारखं नाही चालू. ते साधारण किती टाइम चालणार आहे? काय 10 मिनिटं अजून आता. एक 10 मिनिटं चालते, काय हरकत नाही. हे 10 मिनिटं आहे, टेन्शन नाही. कोण पाहिजे तुम्हाला? बॅकग्राऊंड देतात ना. अच्छा, बॅकग्राऊंड करतात ते. समीहन इथे आलेले आहेत, जोडी इकडे आणि एवढं लांब का बसवली? लांब का बसवली? काय ते बसले तसे, म्हणजे आमच्या सेटिंगने तसं बस. असं त्रास होतो ना इथून तिथून. अच्छा. माझे काम होतं. अच्छा. काय बनवायचं त्यांनी? 5,000 पाहिजे होते. काय? 5,000 कशाला? माझं बॅकग्राऊंड लय खराब आहे. मला चांगलं करून द्या ना प्लीज. काय तुमचं बॅकग्राऊंड खराब आहे. म्हणजे लय खराब आहे. म्हणजे घरचे दरवाजे पण तुटलेत, पत्र पण खराब झालाय. परिस्थिती जरा परिस्थितीमुळे मला जरा द्या ना बॅकग्राऊंड चांगलं करून. म्युझिकचं बॅकग्राऊंड चांगलं कर. तुमचं बॅकग्राऊंड थोडी चांगलं करणार ते. दादा. अच्छा, ते एक मगापासून तिकडे बसलेत काका. हा, तुम्ही तिथे बसलेला झालं का ते तुमचं फोनचं काम? नाही, चालू आहे मधनं आपलं. एक 10 मिनिटं असेल ना अजून. हाय काय टेन्शन. बरं, अशी पंजाबी होतं ते. या वर या. यार तुम्हाला भेटून एकदम दिल खुश हो गया. काय फोनचं काय चाललंय? 5 मिनिटं 10 मिनिटं? ऍक्च्युली सर, तो माझा बिझनेस आहे. काय? की सगळी आपली माणसं खाली जमा झाली आहेत आणि ओम सरांची गाडी आहे ना, तर बटन तुटली का? नाही. त्यांची गाडीचं काय केलं? त्यांची गाडी खाली लावलेली आहे 2 व्हीलर. तर 20-20 रुपये घेऊन मी फोटो काढून देतो. तुम्हाला हवाय का एखादा फोटो? काय कुठं? अरे बघा तुम्ही. दाखव रे, फोटो दाखव. सरांच्या गाडीवरचे फोटो.
अच्छा हे धंदे चालू खाले हे धंदे चालू हे तुम्हाला सांगतो परडेपेक्षा जास्त पैसे इथं वा पण मला मजा आली. पण शालला खूप राग आला असणार नंतर तुम्ही भेटत असं त्याचं झालं चेहऱ्यावरती. त्यांना असा राग येणार नाही. खर तर तो असा माणूस आहे ना एक की त्याला गाड्यांविषयीचे खूप नॉलेज आहे एकदम. म्हणजे कुठली पण गाडी. त्यामुळे गाड्यांवरती ज्या माणसांचं प्रेम असतं ते माणसं त्यांना आवडतात. खरंय की नाही? खरंय. तर त्यामुळे त्या माणसाला ऍक्च्युली तुम्हाला सगळं कळतं का गाड्यांमधलं? मगाशी बोलले साधारणतः थोडंफार आहे काय काय. हो म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर हा सगळ्यातलं टोटल कळतो. पंक्चरचे किती घेतात? तर मंडळी फॅन पट्टीवरचा हा प्रवास असा सुरू राहणार आहे. बाकीच्या फॅन्सना सुद्धा बरेच प्रश्न आहेत पण ते पाहूयात उद्याच्या भागात. काय मंडळी मजा येते की नाही? अशीच मजा करायची आहे पण आता भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या.